सर तुम्ही आता बोलता बोलता ऋषिकेश मुखर्जींविषयी बोललात. मला असं वाटतं ते खूप छान म्हणजे तुम्ही त्याला भेटलाय. हो हो येस 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 भेटलो म्हणजे ऍक्च्युली काय की यस बॉस म्हणजे एक शो होता जवळजवळ 8 वर्ष चालला. तो अशोक पाटोळेंनीच तो लिहिलेला होता. तर तो शो जो आहे ना की ज्या माणसाचा मी आयुष्यभर फॅन होतो मी आहे अजूनही की ज्यांचे पिक्चर बघत बघत जे कॉमेडी आपण शिकतो किंवा एन्जॉय करतो तर त्यांचे बरेचसे पिक्चर बघितले ऋषिकेश मुखर्जी. तर त्यांचे पिक्चर बघून आपण त्यातनं काहीतरी घेत असतो लाईक आपल्याच माझ्याच याच्यामध्ये सिरियल्समध्ये त्यांच्यातनं काहीतरी इन्स्पायर होऊन काहीतरी गोष्टी टाकत वगैरे असतो. तर त्या माणसाचा एक दिवशी राकेश बेदींना फोन आला की मला यशबॉसच्या टीमला भेटायचं आहे. कारण त्यांचं आणि राकेश बेदीचं कनेक्शन होतं, त्यांचं भेट वगैरे चालू होतं. तो राकेश जी मला बोले राजन यार ऋषिदा ने अपने को बुलाया, अपने टीम को बुलाया, मतलब जो है वो एक्टर्स और डायरेक्टर को मिलने के लिए घर पर बुलाया. आणि ऋषिदा त्यावेळेस आजारी होते. मी त्यांना बेड रिटर्न असायचे. बाकी बुद्धी वगैरे एकदम तल्लक होती, बाकी काही प्रॉब्लेम होते. पण त्यांना काही प्रॉब्लेम असे होते की ते हलू शकत नव्हते. तर ते बोले इधर मिलने को बुलाओ यार सबको मिलने का है, तुम लोग बहुत अच्छा काम कर रहे हो. तर आम्ही ग्रुप बनवून एक 4 ऍक्टर मी आणि राकेशजी असे सगळे मिळून आम्ही गेलो भेटायला. तर त्यांच्या रूममध्ये ते झोपलेले होते तसे बेडमध्ये असे झोपलेले होते. समोर सिलिंगवरती एक टीव्ही लावलेला होता. ओके. आज एक नर्स वगैरे फिरत होती. मग नंतर आम्हाला भेटले, प्रत्येकाला पर्सनली भेटले. अरे यार तुम लोग बहुत अच्छा काम कर रहे हो और हम लोग फिल्म में 2-2 साल लगाते एक फिल्म बनाने में. तुम लोग हर वीक में नया प्लॉट कहाँ से लाते हो राजन. और मला एकदम असे भेटलेत की खूप वर्षापासून ओळखतात वगैरे असे बोलायला लागले की मैंने तुम्हारा वो एपिसोड देखा उसमें अच्छा पंच लिया था तुमने उसमें अच्छा किया था ये किया था. आणि हा माणूस म्हटलं ज्यांनी एवढं केलेलं आहे काम लाईक चुपके चुपके वगैरे असे मोठे मोठे पिक्चर केलेले आहेत. तर तो माणूस आपल्याला सांगतोय की लाईक की तुझं काम मला आवडतं म्हणून. सो इट वॉज अ ग्रेट कॉम्प्लिमेंट फॉर मी. आणि नंतर त्यांनी म्हणे जाता जाता सगळे भेटले वगैरे तू आते रहो यार बीच में मिलते रहो अच्छा काम करा अच्छा काम करते रहो. देखो मैं यहाँ पर बैठ के बोलता तुम्हारा सिर्फ सिरियल देखता हूँ. कारण म्हणे 8 वाजता यायचं आणि दुपारी रिपीट पण यायचं वगैरे. तर प्रत्येक एपिसोड त्यांना माहित होतं, प्रत्येक एपिसोड त्यांनी बघितलेला होता. त्याच्यानंतर ना काय त्यांनी नर्सला बोलवलं, ए इधर आओ. हाँ तुम मेरे को वो खतरनाक वाला इंजेक्शन देते हैं ना जो बहुत दर्द करता है वो कब देती हो तुम. बोली वो सर वो यशबॉस शुरू होता है तभी देता हूँ. तो मला बोले जानते हो क्यों देते हो, बोलते हो तो जब तुम्हारा सीरियल देखता हूँ ना तो मेरे को दर्द कम होता है उस इंजेक्शन का. तो वो उसको मैं देने को बोला हूँ. बोला अच्छा काम कर रहे हो अच्छा काम करते रहो करके. सो दॅट वॉज अ बिगेस्ट अवॉर्ड फॉर मी की ज्या माणसाला आपण गुरु समजतो की ज्याचं काम बघतोय काम जे एन्जॉय करतोय त्याला आपलं काम आवडणं दॅट्स अ ग्रेट अचिव्हमेंट लाईक.